हॅलो, शुभ सकाळ मित्रांनो. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी विक्रांत सावंत आपल्या चॅनेलवरती. तर मित्रांनो, जसं मागच्या व्हिडिओला प्रेम दिलं तसंच प्रेम कायम राहू द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण कसं होतं, नवीन व्हिडिओ मी टाकल्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन दाबल्यामुळं तुम्हाला माझा व्हिडिओ हा पटकन दिसून येतो. तर सुरू करूया आजच्या दिवसाच्या जर्नीला. नाश्त्याची वाट बघतोय. अजून तर काय आलेलं नाही आहे, दिसत नाही आहे, पण येईल. तर नाश्ता करूया आणि पुढची प्रोसेस जी काय आहे दिवसाची ती मी तुम्हाला दाखवतोच आहे. चला. तर मित्रांनो, मम्मीची आणि माझी चर्चा चाललेली की नाट्यगीताच्या संदर्भात चर्चा चाललेली. मग मम्मी मला आजच्या काळातलं जे म्युझिक आहे, आजच्या काळातलं जे संगीत आहे त्याच्याबद्दल आणि नाट्यगीत जी आधीच्या सुरुवातीच्या काळात असायची त्याचा फरक मम्मी सांगते. काय म्हणत होती तू मम्मी? अरे, आता कसं झालंय, हम्म. आपले जुनं संगीत जे आहे, मग ते लोकगीत असेल, हा. नाट्यगीत असेल, तिकडे जरा ओढा कमी झालाय. त्याच्या तरुण पिढीनं यात सहभाग घेतला पाहिजे असं मला वाटतंय. कारण ही जी नाट्यपदं आहेत नाट्यसंगीतातली, अतिशय त्याच्यात इतके छान शब्दरचना असते. हा, त्याला जोड आहे संस्कृत शब्दांची. जरा कठीण वाटतं, पण ते अभिजात संगीत आहे. ते आजच्या या पिढीनं, आजची पिढी चांगलीच आहे, कारण प्रवाहानुसार ती पुढं पुढं जाते. टेक्नॉलॉजीचं युग आहे, बरोबर आहे. ती प्रवाहानुसार पुढे पुढे जाते, पण पुढे पुढे जाताना जे काही आपले, मग ते मी आता संगीताबद्दल बोलते, ते संगीत ही किमान ऐकलं तरी पाहिजे. ऐकतात गाणं तसं. सोडा, हो. ते त्यासाठी आता बऱ्यापैकी ते हे आलं बघ, कारवा. हा, त्याच्यात की ज्याच्यात संगीत 5,000 गाणी हा, आहेत. त्याच्यात छान आहे, संगीत ते नाटक. ऐकायला पण बरी वाटतात. पण कालपासून माझ्या डोक्यात आलं होतं, तुला मी नाही का म्हणाले की तुझ्या या चॅनेलमध्ये तू लोकगीत गा. हो. कारण विक्रांत, तुझा आवाज तसा पहाडी आहे, रांगडा आहे, आणि तू अशी असं म्हणजे चढवू शकतोस आवाज, असं मला तरी वाटतंय. ती दैवी देणगीच आहे थोडक्यात. आहे आहे 100% आहे तुझ्याकडे. कारण माझा मुलगा आहे म्हणून मी कौतुक करत काका? नाही. काका, गुड मॉर्निंग. तर नाश्त्याला आता प्लेट देतो. दोन दे, दोन दे. 2 प्लेट. हे का काका? आज इथलाच नाश्ता आहे? बरं बरं. हा. म्हणून विक्रांत, मी तुला सांगते की लोकगीत, नाट्यगीत गाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांनी शिकलं पाहिजे, नवीन पिढीनं ते आत्मसात केलं पाहिजे. आणि आता टी व्हीवरती जेव्हा हे इंडियन आयडल, मराठी देखील आहे, मराठीमध्ये देखील, पण गेल्या 25 वर्षापूर्वी बघ, ते पंचरत्न होतं बघ, पंचरत्न. त्यात एक मुग्धा वैशंपायन होती. ती बऱ्यापैकी नाट्यसंगीत गायची. आणि आता ती मोठी झाले मुग्धा, पण ती असे इव्हेंट करते नाट्यसंगीताचे. करते. त्यानंतर ती आर्या आंबेकर आहे. आर्या आंबेकर जास्त चित्रपट संगीत हा, आणि किंवा भावगीत गाण्याचा हा, प्रयत्न करते. पण मुग्धा जी आहे ती खरंच नाट्यगीत गाण्याचा छान प्रयत्न करते. मग असंच मला वाटतंय की हे टिकलं पाहिजे. जे हिराबाई बडोदेकर, गानसम्राज्ञी हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व, श्री रामदास कामत, श्री शरद जांभेकर, श्री सुरेश हळदणकर,
श्रीमती माणिक वर्मा, मधुवंती दांडेकर, कान्होकात्रा किणीकर, बकुळ पंडित, अजून राहिलेत का? अशी बरीच नावं आहेत. खूप नाव आहेत की ज्यांनी हे नाट्य संगीत अजरामर करून ठेवलेलं आहे. आणि आज देखील बघा तुम्ही ते ऐकताना अंगावर रोमांच येतं. हम्म. कसं आहे माहितीये का, नाट्यगीत हे अगदी तुम्हाला वाटेल फार मोठं नसतं ते. अतिशय रचना किंवा त्याच्यातले पद जे आहे ते अजिबात मोठं नसतं. फक्त एकच पद, एकच वाक्य घेऊन, वाक्य नको म्हणायला, ओळ, कंटिन्यू. एकच ओळ घेऊन ती अनेक बंधनात बांधलेली आहे. हा, मग ते ते- रागदारी असेल, अनेक ह्याच्यात ती बांधलेली आहे. आणि आपल्याला बघा ती कसं वाटतं की आत्ताच ही ओळ अशी, मग दुसऱ्या खेपेला ते वेगळंच, तो टर्न वेगळाच घेतलाय. मला भावणार नाट्यगीत म्हणजे बालगंधर्वांचं खरा तो प्रेमा, कीर्ती शिलेदार हो, यांचं ते खरा कीर्ती तो शिलेदार प्रेमा. सांगलीला देखील आलेले आहेत. लाजरी लोभ मनी. खूप बोलण्यासारखं आहे, खूप बोलण्यासारखं आहे. मला ते हे आवडतं बघ, कोणतं? प्रिये पहा रात्रीचा रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, होत उषकाल हा हा, प्रिये पहा, वा 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 वा, खूप छान. प्रिये पहा. छान छान छान. आणि त्यातलंच मग एकला हा एकला नयन, माझा घसा जरा बसला. छान छान, पण नाही मस्त वाटतं ऐकायला. विषय तो जाहला एकला नयनाला, एकला नयनाला म्हणजे नयनाला म्हणजे डोळ्यांना. डोळ्यांना एकच विषय आहे, डोळ्यांना एकच दिसते आता. विषय तो झाला एकला म्हणजे श्रीकृष्णांना बघताना, श्रीकृष्णांना ती पाहते रुक्मिणी, आणि रुक्मिणी हे म्हणते की मला आता दुसरं काही दिसत नाही, फक्त यदुवर, यदुवर दिसता मजला एकला नयनाला, हा विषय तो जाहला. वा, आहा, काय हो, कसे शब्द आहेत बघा ते. खरंच खूप छान. आणि म्हणून मी म्हणते ना, पोटतिडकीनं मला हे सांगू वाटतं की हे पुढे न्या. हे नाही नाट्य खरंच आहे. संगीत. मित्रांनो, नाट्यगीत तुम्ही देखील ऐकत जावा. यूट्यूबला आहेत भरपूर नाट्यगीत. तुम्ही नाट्यसंगीत जरी टाकलं यूट्यूबला, सर्च केलं तर तिथं नाट्यसंगीत येतं. नाट्यसंगीत नक्की ऐका. आणि त्याच्या नाट्यसंगीत का माहिती आहे का, कारण नाट्यसंगीतामध्ये असं त्या अर्थ आहेत की खूप म्हणजे असं मनाला लागणार, मनाला शिवून जाणार, मनाला भावणार. भावणारे आता असे. बघा, बकुळ पंडित यांचं उगवला चंद्र पुनवेचा, हो हो, दाही दिशा कशाया खुलल्या, दाही दिशा कशाया खुलल्या, दाही दाही दिशा दिशा खुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या, क्या बात आहे. वनी वनी कुमुदिनी फुलल्या. छान. प्रणय रस हा चौकडी वितळला, स्वर्गीचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला, चंद्र पुनवेचा. आणि त्यात काय पुन्हा नाट्यसंगीत आहे. लाडीक, मग ते कीर्ती शिलेदारनंच म्हणावं, कोणतं, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत. अशी ही नाट्यसंगीत मित्रांनो, सिरियसली अंगावरती काटा आला. हे ऐकताना थोडंसं गाण्याचा प्रयत्न करतोय, कारण तो आलाप, त्या आलापाला पोचण्यापर्यंत तितपत मी आहे का नाही मला माहीत नाही, पण मी प्रयत्न करतोय. कारण ते अफाट म्हणजे अफाट अवघड आहे गाणं.
पण तरी पण त्याला खूप रियाज- छान वाटतं. त्याला रियाज- रियाजाची गरज आहे. ते रियाजाची रियाज कंटिन्यू गरज तुम्ही जर करत असाल ना रियाज, किंवा करा तर किंवा- मग तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. नव्हे, रियाजाची गरज पेक्षा त्याच्या आधी संगीताचे तुम्ही धडे घेतले पाहिजे. हो, संगीताबद्दल माहिती पाहिजे. आणि हा. संगीत हे असं आहे ना की तुम्हाला टेन्शन आलं, तुम्ही कसंही असं संगीत ऐकलं की तुम्हाला एक प्रसन्नता मिळतेच. बघ ना आता आणि आपण मिळतेच. एवढं बोललो आता ना, एवढं- त्याबद्दल हो. थोडंसं जर बोललो एक 5-10 मिनिटं तरी किती मन प्रसन्न झालं, ना. प्रसन्न झालं. सगळं वातावरण छान वाटायला तुम्ही लागलं. सगळे विचार आहेत ना हे विसरून जातात. संगीत टॉपिक वरती जर तुम्ही बोलत असाल किंवा संगीत ऐकत असाल तर तुमच्या मनातले जे काही विचार आहेत ते सगळे निघून असं नाही जातात. की संगीत आम्हाला आमच्याच भाषेतलं सगळं बघा तुम्ही कुठल्याही भाषेत. कुठल्याही भाषेतलं हो. ते संगीत जे आहे ते वाद्यवृंद जे वाजत हा. आहे ते म्युझिक. ते म्युझिक बघा तुम्हाला ना अटॅच करत, हो. बरोबर की नाही. आणि Mind जरी ला- आपल्याला समजा कसं होतं माहिती का, जरी नाचता येत नाही पण एखादं गाणं लागलं तुम्ही मनातल्या मनात नक्की नाचत नाचत असता. असतं. तेवढं आहे. अशाच गप्पा मारूया. चला. हा काका, नाश्ता ओके. मित्रांनो, नाश्ता आलाय. पोहे आज आहेत. तर अशा प्रकारे आपला नाश्ता, चहा आणि पोहे हे आलेले आहेत. चला. हे असे पोहे, हा असा चहा. मित्रांनो, ब्लिंकिटमधून कांदे मागवलेत ऑनलाईन. नाश्ता तर आता छान झालाय. पोहे खाल्लेत आणि रोज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करत असतो. तर आज मम्मी बनवणार आहे बटर स्वीटकॉर्न. चला तर मग बघूया कशी तयार होते ती रेसिपी. तर हे असं आहे, स्वीटकॉर्न आहेत, बटर आहे. सुरू करूया आता. आणि ही कढई म्हणजे त्यांच्या तिथल्या जे मेन आहे ना शासकीय त्यांचं आश्रम, वृद्धाश्रम, त्यातली ही कढई आहे. अतिशय जुनी कढई आहे. ह्याच्यात अगदी नाही म्हटलं ते 20-25 जणांची भाजी करत होते ते. आणि ते तू बघितलं असशील की ते आहेत भांडी, आता ती काढायची आहे. जुनी पण भांडी. आहे बरी ही कढई, तर वापरात घेतोय आम्ही तिला. आता हे मक्याचे दाणे जे आहेत ते असे खूप चांगले भाजायचे मात्र बरं का. असे थोडे कच्चे अजिबात ठेवायचे नाहीत. अगदी त्याला थोडे डाग पडले तरी चालतील पण करपवायचे नाहीत. आणि मग उतरताना त्याच्यामध्ये मग थोडंसं लोणी घालायचं. हे बघ विक्रांत, आता हे छान भाजायला सुरुवात झालेली आहे. गॅस मोठाच ठेवायचा, अजिबात बारीक करायचा नाही. म्हणजे मोठं ठेवल्यानंतर त्याला थोडासा असा ते भाजताना त्याला थोडासा तो स्मोकी असा स्मेल येतो आणि तो लागतो चांगला. बघा आवाज पण येतोय ना, चटचट आवाज येतोय. हे बघ विक्रांत, आता छान छान भाजायला सुरुवात झाली आहे. मस्त भाजलेत बघ. याच्यापासून ना आपण खूप काही रेसिपी बनवू शकतो. म्हणजे कॉर्न राईस बनवू शकतो. आता हे आपण कॉर्न चाट बनवतोय. याच्यात नंतर भजी बनवू शकतो ह्याची. म्हणजे ह्याच्यात कॉर्न फ्लॉवर मिक्स करून, बेसन मिक्स करून आणि मग बाकीचे भज्याला जे काही साहित्य लागतं ते टाकून आपण ह्याचे छान भजीसुद्धा बनवू शकतो. कॉर्न राईस तर खूप छान बनतो. खूप काही कॉर्नपासून. पण हे कसं आहे माहिती आहे का, हे अमेरिकन कॉर्न आहेत. आपले जे देशी असतात ना, अफलातून त्याची चव लागते बापरे. आणि ते आता क्वचित मिळायला, म्हणजे मिळतच नाहीत देशी. आता ह्याच्यामध्ये आपण आता बटर ॲड करतोय. बटर ॲड केल्याने असं चीजी वाटते, चीजी वाटतं. बटरचा फ्लेवर छान ना. मस्त मस्त. आता मी गॅस बंद करते या स्टेजला. कारण का तर बटर थोडंसं मग करपलं जाईल खाली. सुरूच झाले ते, झालं मेल्ट आता ते कधीच. फ्लेवर खूप छान येतोय की नाही. दिसायलाच एवढं सुंदर आता दिसतंय. ह्याच्यावरती मग येणार कोथिंबीर, कच्चा कांदा बारीक चिरलेला भेळीसारखा आणि टोमॅटो.
हो. आणि चाट मसाला मस्त आणि थोडंसं सैंधव मीठ. हो मस्तच मस्तच. आत्ता स्मोकी फ्लेवर यायला सुरुवात झाली त्याला. याच्यातून कशा वाफा यायला लागल्यात ना, तो बटरचा फ्लेवर पूर्ण त्या दाण्यांमध्ये भिनलेलं आहे आता, हो. म्हणून ते भाजावं लागतं चांगलं. मस्त मस्त. तर आता हे झालेलं आहे. तर हे असं चाट बटर स्वीट कॉर्न मम्मीने तयार केलं आहे. ह्याच्यावरती आता आपण असा कांदा आणि टोमॅटो जे आहे तसा बारीक कांदा कापून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लिंबू आणि थोडासा चाट मसाला आणि मीठ वरती पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, ही अशी बटर स्वीटकॉर्नची रेसिपी मम्मीने तयार केलेली आहे. खूप छान स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. तुम्ही घरी देखील ट्राय करू शकता. नक्कीच ट्राय करा. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन नक्की बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला. हो. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईबचं बटन खाली आहे व्हिडिओच्या खाली, ते दाबायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.